तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरू झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 1600 मतदान कर्मचारी आणि 1500 पोलीस कर्मचारी या प्रक्रियेसाठी तैनात आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या 10 नगर परिषदांसाठी 82 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी तर 1078 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। दरम्यान मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। खामगाव इथल्या एका मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज सकाळी 7:30 वाजता नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मतदान सुरू झालेलं आहे। आपण इथे पाहू शकता की सकाळपासूनच इथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नगर परिषद आहे खामगाव नगर परिषद आहे की जिथे 35 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्ष आपला निवडणुकीमध्ये नशीब आजमावत आहे। शांततेत सध्या इथे निवडणूक जी सगळी मतदान आहे ती सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक, थंडी असली तरी नागरिकांचा मोठा प्रतिसाद इथे दिसत आहे। एकूण 10 ठिकाणी जिल्ह्यामध्ये या निवडणुका होत आहे, ज्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव या ठिकाणी या प्रामुख्याने लढती आपल्याला आज इथे होताना दिसत आहे। तर थंडी असताना देखील सकाळी 7:30 वाजता इथे मतदान सुरू झालेले आहे। मोठ्या संख्येने इथे मतदार सकाळपासूनच रांगेत लागल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। एकच बाब इथे निदर्शनास आली की खामगावातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये काही प्रमाणात तांत्रिक EVM मध्ये बिघाड झाला होता। काही एक वेळ इथलं जे मतदान जे आहे ते खोळंबलं होतं, पण त्यानंतर लगेच इथे हे पूर्ववत करण्यात आलेलं आहे। तर ज्या पद्धतीने आता सकाळपासून इथे मतदान सुरू झालेलं आहे, जसा दिवस चढत जाईल तसतसा मतदारांमध्ये उत्साह वाढत जाईल